ची कहाणी मालदान परिसरातील एक सुमधुर आवाज, त्याचबरोबर पाटण असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे एक मराठी भाषेवरील तंत्रशुद्ध आवाज सन्माननीय भरत जाधव सरांच्या जुबानी ऐकूया फायनलची कहाणी. थँक्यू सो मच. या मॅचला तुम्ही ऐकत होता घोडावाज पश्चिम महाराष्ट्रातला डीडी सर यांचा. धन्यवाद डीडी सर. चांगला निर्णय कॅप्टन अतुलचा. लाईनअप सेट आहे सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. अगदी एफर्ट्स लेस आज कामगिरी राहिले, सातत्याने खेळत आले, थांबलेले नाहीयेत. कारण की जोपर्यंत विजय याची ट्रॉफी उचलत नाहीये तोपर्यंत थांबणार नाहीये, हाच विचार घेऊन हा संघ इथे उतरलाय. या साईनाथ क्रिकेट मैदान सेक्टर 10 एरोली या ठिकाणी जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. जीटीसी लाईव्ह वरती जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला घेऊन जातो या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025. दत्त दिगंबराचं नाव आज मैदानाच्या चौपारी गुंजते. एक आध्यात्मिक वातावरण इथे निर्माण झाले. त्या आध्यात्मिक वातावरण जर खऱ्या अर्थानं कोणी निर्माण केलंय ते म्हणजे आमच्या गोटीलकरांनी. कोऱ्या मॅचला सुरुवात. 2 षटकांचा सामना. अतुल आणि त्याच्या सोबत अमित. कोहिनूर मत्रेवाडी कॅप्टन अतुल आणि त्याच्या सोबत अमित. गोलंदाजी ट्रॅक वरती शिवाजी. पहिला चेंडू फायनलच्या महामुकाबल्याचा. 5 4 3 2 1 लेट्स प्ले क्रिकेट. सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या फायनलच्या महामुकाबल्यासाठी. पहिलाच बॉल आणि आमचे पंच व्हाईट बॉल दर्शवतायत. एक्स्ट्राची धावपलकावर जोडली जाईल. एक फायनलची मॅच खऱ्या अर्थानं जर सक्सेस असेल तर जीटी सलावरती जो पाठीमागे तुम्ही बॅनर पाहताय ते आमचे सर्व पूर्ण स्पॉन्सर दाते, तुमच्यामुळे हे शक्य झालं. व चाबूक फटका हॅमर्ड, परंतु होय ते पहा थोडासा उशीर केला होता अमितने, परंतु गाडी निश्चित स्वरूपात पोहोचते. एक धावफलक 2 धावा जमवाव्या लागतील कारण की अथर्व आज चांगल्या लय मध्ये आहे, चांगला सेट आहे, चांगला बंच आहे या चाळकेवाडी संघाकडे. ओपनर चांगले खेळत आहेत, मिड ऑर्डर खेळत आहेत, तर डेप्थ देखील चांगली आहे, त्यामुळे धावा जमवाव्या लागतील. आता 2 धावा लावले धावपलकावरती. पहिला वाईट, त्यानंतर एक थोडं स्पीडअप ठेवायचं आहे चाळकेवाडी संघ, कारण की तुम्हाला नंतर पाठलाग करायचा आहे धावांचा, त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही कराल तुमच्यासाठी फायद्याचं राहील. ओ यावेळेस मात्र दिशा दिले, चेंडू निश्चित स्वरूपात घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव येते, धावफलक पोहोचते 2, माफ करा 3 आकड्यावरती पोहोचते. पहिला वाईट आला, त्यानंतर 2 सिंगल आणि ही डिक्लेअर, 1 सिंगल आहे त्यानंतर ही डिक्लेअर, अशा धावा झाल्या धावफलकावरती 3. पुन्हा एकदा चांगला बॉल, पंचांचा लेग बायच्या स्वरूपात 1 धावचा इशारा. जीटीसी लाईव्ह आमच्या सोबत 2 दिवस जोडला गेला, त्यांचं मनापासून आभार. एक सुंदर चित्रफित आपल्याला घरोघरी पोहोचवली. ओ उडवलाय हेलिकॉप्टर, एव्होल्यूशन नाहीये, पंखामध्ये जोर नाहीये, कॅच हिटची संधी आणि कॅच पकडली जाते. विकेट, बिग विकेट अमित बाद. अमित बाद होतो ना होतो बारक्या मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या मंगलमूर्ती चषकामध्ये उत्कृष्ट कामगिरी राहिली बारक्याची, परंतु इथे बॅटिंग करावी लागेल कारण की फायनल आहे. कित्येक वेळा हा संघ पहिल्या 4 क्रमांकामध्ये आलाय. मत्रेवाडी एक गाव ज्यावेळेस एकत्र येते, एका गावातील मुलं जेव्हा एका छताखाली येतात, एका गावातील मुलं ज्यावेळेस एकवटतात आणि एक टीम बनवतात, त्यावेळेस असे विजय तुम्ही पाहता. सातत्याने पहिल्या 4 मध्ये येत. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. चेंडू झालेले आहेत 4, धावफलकावरती धावा 4. फायनलची मॅच
व चांगला फटका अलॉंग द ग्राउंड खेळला. एक धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. व पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे जातोय टीपला. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 6. एक षटक समाप्ती, चांगलं षटक, कोणताही मोठा फटका आलेला नाही. एक विकेट अमित चाली त्याने तिथे प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु तो आता मात्र तंबूत बसून या संपूर्ण मॅचला पाहतोय, कारण की फायनलचा महामुकाबला आहे. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती कुणाला बोलवलं जाईल 4 जण चर्चा करतायत, परंतु मोर्चा कोण चालवेल हे पाहणं गरजेचं. ओएस आपण महाराज यांना पाहतोय. प्रवीण हे चालेत. महत्वाचं षटक आहे. अतुल स्ट्राईक वरती आहे. डावखुरा फलंदाज कोहिनूर ऑफ मत्रेवाडी. इथे धावा जमवाव्या लागतील. शेवटचे 6 चेंडू आहेत. ही विजयाचे निर्णायक चेंडू असतील. बॅटिंग करत असताना मत्रेवाडी संघाला पहिला बॉल येतोय. प्रवीण महाराज राईट आर्म ओव्हर द विकेट. व पहिलाच बॉल चांगला स्मॅश केला जरूर, परंतु जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते. धावफलक पोहोचले 7. ओ अतुलचा प्रयत्न चालू आहे. चेंडू जातो डीपला. दिल आमचा प्रवास. ओ पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न. अतुलचा स्ट्राईक बारक्याकडे राहील. ओ बॅकअप पहा. आज अतिशने चांगला बॅकअप दिला निश्चित स्वरूपात. एक धाव येते. धावफलक पोहोचते एका धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती. अजून देखील चेंडू आहे शिल्लक 4 चेंडू आहेत. हे महत्वाचे चेंडू असतील. आपण 2 षटकांचा सामना खेळतोय. पुढचा बॉल. प्रवीण महाराज सज्ज. अगदी थांबवलंय. कोल्हापुरी तिकट मारा केलाय. साताऱ्याचा कंदी पेढा जसा गोड असतो असा अजून षटकार आलेला नाही फायनलच्या मुकाबल्यामध्ये. पुढचा बॉल. थोडंसं स्पीडअप ठेवायचंय. ओहो व्हाईट बॉल. एक धाव येते. एक्स्ट्राची 9. थोडासा वेळ घेतला, परंतु एक एक्स्ट्राची धाव देऊन जातोय गोलंदाज. आज एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केल्यात. खूप स्ट्रगलिंग चेज राहिलाय सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाचा, परंतु इथपर्यंत पोहोचलेत संघर्ष करून. ओ बारक्याचा प्रयत्न. अगदी टो क्रशर यॉर्कर पायाजवळ लँड होतोय चेंडू. डॉट बॉल. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ओहो चांगला बॉल. अगदी फ्रंटफुटच्या जवळ पडतोय. फायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. गुरुकृपा चषक 2025 आणि गुरूंचा आशीर्वाद कोणाच्या पाठीशी असेल. ट्रॉफी आयुष्यभर तुम्हाला एक हे देईल. डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडू उडवलाय. अथर्व त्याचा हात पोहोचणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 6 धावा. षटकार. बारक्याच्या रडार मध्ये होता चेंडू, आणि ज्या वेळेस त्याच्या टप्प्यात चेंडू पडणार हा बाहुबली त्याच्या बॅट मधून उत्तर देणार. त्याचा पॅटर्न वेगळा आहे. तो चेंडू मारत नाही, तो चेंडू सोलतो, आणि त्या पद्धतीचा त्याने फटका डाऊन द ग्राउंड खेळला. परंतु कमबॅक करावं लागेल महाराज यांना. अगेन्स्ट दी महाराज खेळणं तितकंसं डिफिकल्ट आहे. पाटण तालुक्यातील जे मोस्ट खतरनाक खेळाडू आहेत, अष्टपैलू ऑलराऊंडर, त्यातील एक नाव म्हणजे प्रवीण महाराज, आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगला फटका खेळला. चला स्पीडअप ठेवायचा मॅच मध्ये.
खास करून चाळकेवाडी संघ तुम्हाला चेज करायचा आहे. धाव फलक पोचलेला आहे 15. ओ आणखीन एक. सुनाता समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ले चलो कस्तीजा तूफान आया है. बॅक टू बॅक दुसरा षटकार बारक्याच्या बॅट मधून. नाव बारक्या परंतु काम मोठं. षटकार. रोहित मत्रे यांच्याकडून सलग 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक बॉल. हो 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 उडवलाय आणि षटकार. सलग 3 षटकार. धावफलक जे थांबलं होतं ते पोहोचलाय 27 या आकड्यावरती. आता मात्र 28 धावा जमवाव्या लागतील. चला थोडंसं धावत यायचंय आणि रोहित साहेब 500 रुपये जमा करायचा इथे तुम्ही. चला बॅट्समन लगेच पाठवायचं आहे. पहा काय सुरेख होतं षटक पहिलं, जिथे एक विकेट आली होती. अमितची ओपनिंगचा फलंदाज बाद केला होता. शिवाजीने ते विकेट प्राप्त केली होती, परंतु त्यानंतर चांगला जम बसवला. बारक्या आला आणि त्याने बारक्याने काम मोठं केलं आणि सोपं केलं. 27 धावा प्रथम पहिल्या इनिंग्स मध्ये जमवलेत. 28 धावांचं लक्ष ठेवले. सरासरी असेल ती म्हणजे 14ची प्रतिषटक. 12 चेंडू 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही वीर मैदानाच्या आत चाळकेवाडी संघाकडून आणि धुरंधर मत्रेवाडीच्या गावचे आज मैदानात नकाशा सजवतील, कारण की धावा आता थांबवायच्या ज्यात जमवलेत. वीर तुम बडे चलो, वीर तुम बडे चलो, सामने धाड हो, सिंह की दहाड़ हो, निडर तुम डरो नहीं, निडर तुम डटो वही. असे न डरणारे वीर पाटण तालुक्यातील तब्बल 24 संघ उतरले, परंतु त्या 24 मधून 2 संघ या फायनलच्या रेस मध्ये झुंज देत आहेत. आणि झुंज अशी देत आहेत जशी आमच्या गोटील गावात एखाद्या वाघाची डरकाळी ऐकून यावी अशी डरकाळी बारकेच्या बॅट मधून तुम्ही ऐकले. 3 सलगचे षटकार आले आणि मॅचचं पूर्णपणे समीकरण बदललंय, परंतु हे समीकरण आता तुम्हाला थांबावं लागेल. अतुल गोलंदाजी स्ट्राईक वरती नवीन चेंडूने सुरुवात करतोय. 2 चेंडू, धावा तुम्हाला थांबवायच्या आहेत. 28-27 धावा उभ्या केलेत. पहिला बॉल येतोय आणि बॅटिंग स्ट्राईक वरती पाटण तालुक्याचा मिस्टर अजिंक्य राणे अथर्व. पहिला बॉल, 28 धावांचा पाठलाग करूया. ओ खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न. एस पंचांचा व्हाईटचा इशारा. व्हाईट बॉल. पहिली धाव येते. कोणताही चेंडू नसेल. आता मात्र समीकरण चेंज. 12 चेंडू, धावा जमवाव्या लागतील, त्या म्हणजे 27. वाईट यॉर्कर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक धाव फलक पोहोचेल. 2. प्रेशर आहे, महामुकाबला आहे, फायनलची मॅच. फायनलचं तिकीट धावून कमवलं होतं अतुलने आणि फायनलच्या या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. हो 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 हो, तुटता तारा, तुटती चांदणी आणि याच्यावरती विष पूर्ण होईल ते म्हणजे फलंदाज अथर्वची. षटकार. धाव फलक थेट 8. ओ अगदी खोदून काढलाय चेंडू, जातोय डीपला. क्षेत्ररक्षक आहे, कलेक्शन चांगलं राहतंय.
व चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 19 धावांची गरज. व चांगला बॉल. यावेळेस वेग वापरला परंतु एसटी रक्षकाकडून चूक होईल. एक धाव येते. एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती. धाव फलक पोचता आहे 10-10. आता अजून एक जो षटकार आले त्याने मॅचचं पूर्ण समीकरण चेंज केले होते. आता धावा जमवाव्या लागतील. 8 चेंडू 18 असं हे समीकरण आहे. हाय टाईट मुकाबला. दोन्ही बाजूला प्रेशर. ओ बॅट्सविंग जोराने झाले. चेंडू चांगला पडल्यानंतर बाहेर जातोय. ही कला आहे. हे कौशल्य आहे. रिप्लेवर तुम्ही पाहू शकता. पडल्यानंतर शार्प टर्न आणि फिंगर रोल केल्या होत्या अतुलने. डॉट बॉल येतोय. समीकरण प्रत्येक चेंडूवरती इक्वेशन बदलतंय. ओ पुन्हा एकदा खोतून काढला. पायाजवळचा चेंडू जातो डीपला. थोडस पंबल आणि चुकीचा मिसफिल्डचा चौकार परंतु महत्वाचा चौकार. इथे मोठी बाउंड्री नव्हतं संघासाठी ती आलेली आहे. 4 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 14 आकड्यावरती. आता 6 चेंडू 14 धावा. प्रति ओव्हर 14 ची गरज आहे. त्या 14 धावा पहिल्या ओव्हर मध्ये मिळवलेत. माननीय आदरणीय महेशजी चाळके साहेब दाजी यांच्याकडून जर 3 चौकार मारले तर पारितोषिक दिलं जाईल. गणेश जाधव यांच्याकडून. महेश चाळकेसाठी पारितोषिक आलेलं आहे 3 चौकारांसाठी. परंतु ते मॅच जिंकणं हे महत्वाचं आहे. स्ट्रायकिंगला अथर्व बारक्या. पहिला बॉल 14 धावा रोखायचे. ओ चांगला बॉल पडल्यानंतर टर्न शार्प टर्न फ्लायटेड डिलिव्हरी पाहिली आणि जो बारक्याचा क्लास आहे तो त्याने ते दाखवला. शार्प टर्न अथर्वच्या अगेन्स्ट 5-14. हा बॉल विकेटच्या पाठीमागे शार्प टर्न राहिला परंतु पकडता आला नाहीये चेंडू. डॉट बॉल येतो. आणखीन एक 4-14. एकदा मॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. दत्त गुरूंच्या नावावरती आध्यात्मिक फायटर्सने उभारलेलं हे मोठं यश आहे परंतु हा फटका बसलाय. पकडली जाते कॅच. अथर्व इथे मोठा फटका मारणंच होतं त्याला कारण की प्रेशर होता. 2 डॉट नंतर अथर्वची विकेट. मैदानाच्या आतमध्ये निघतायत ते म्हणजे महाराज. 3 चेंडू 14 धावांची गरज. तिसऱ्या चेंडूवरती अथर्व बाद. इथून पुढे आता महाराज यांना खेळावं लागेल. त्यांनी जेव्हा षटक हाताळले तेव्हा 3 षटकार आले होते. ते षटकार खूप माग पडलेत परंतु इथे बॅटिंग करावी लागेल. परंतु बारक्या षटकार मारलेत. गोलंदाजी करतोय. या संघाचा बाहुबली तो म्हणजे बारक्या. काय गोलंदाजी राहिले. अतुल थोडासा महागडा ठरला परंतु जिम्मेदारी संघाचा विश्वास आणि विश्वासास पात्र गोलंदाजी करतोय. चला नवीन बॅट्समन प्रवीण महाराज येत आहेत. या फलंदाजांचं एक वेगळंच वेळ आहे पाटण तालुक्यामध्ये. शांत स्वभाव परंतु कार्यक्रम घातक. 3-14. स्ट्रायकिंगला महाराज. पहिला बॉल बारक्या अगेन्स्ट दी महाराज आणि षटकातील 4था. पहिलाच बॉल आल्या उडवलाय. अमितचे हात. गोल्डन आर्म विकेट. हजेरी लावून प्रवीण महाराज बाद. 2-14 वरती मॅच आले. 6-14 ची मॅच 2-14 वरती आणलेत. बारक्याचं कौशल्य इथे बारक्याने दाखवलंय. एकही रन दिलेले नाहीये. 2-14. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक षटकार ज्या फलंदाजाच्या नावावरती फायनलच्या मुकाबल्यामध्ये त्याच्याच नावावरती हॅट्रिक येईल का या फायनल मध्ये. हॅट्रिकची संधी आहे बारक्याला. करण सज्ज सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव येते या षटकातील. 2 चेंडू 13 धावांची गरज. एक चांगली फेअर डिलिव्हरी हाताळायची फक्त. हा देखील चेंडू उडवलाय. अनिल आहेत. षटकार
अगदी बाउंड्री लाईनला टच केली आहे. चुकी चुकी चुकी. ओहो, मॅच मध्ये आणखीन या ठिकाणी समीकरण चेंज होते. एक चेंडू आणि धावा जमवाव्या लागतील, त्या म्हणजे 7. एक चेंडू 7. एक चांगली डिलिव्हरी. करण, या फायनलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू 7. ओहो, डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडू जातोय डीप लाभ. चेंडू अडवला जातोय आणि विजयाचे शिल्लेदार आपली मत्रेवाडी. एकच जल्लोष. 4 वेळा पहिल्या 4 मध्ये आलेले आहे, परंतु आता विजयाचा शिल्लेदार ठरलाय. संघ बॅकफुटला जात होता. खूप प्रयत्न चालू होते. प्रत्येक ठिकाणी द्वितीय तृतीय क्रमांक पटकवत होते, परंतु यावेळेस पारितोषिक मिळवलं आहे, ते म्हणजे त्यांनी पहिलं. अतुल असेल, अमित, बारक्या, अनिल, सगळे खेळाडू, विनू असेल, राम, सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. सगळ्यांनी एक एफर्टलेस कामगिरी. इथे विजयाचा व्ही या ठिकाणी दाखवला जातोय. GTC लाईव्हच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. गुरुकृपा चषक 2025 फायनलचा मानकरी, फायनलचा विजेता आपली मत्रेवाडी. कॉंग्रॅच्युलेशन टीम मत्रेवाडी. एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे. गणपती बाप्पा. तुम्ही या स्क्रीनवरती पाहत असाल GTC लाईव्हवरती विजेता संघाची एंट्री. समरभूमीचे सनदी मालक आम्ही, शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जाता आमची, कोण आम्हास भयभीत करी, श्री छत्रपती शिवाजी महाराज की. सर्जा रणधुरंधर श्री संभाजी महाराज की. येस, आपण जाऊयात. आपण आवाज ऐकत होतात, एक गोड आवाज. तोपर्यंत आपण सर्वात प्रथम संजय पवार भाऊ, अध्यक्ष श्री आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मंडळ गोटील, त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. शुभमदादा पवार यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण सत्कार करावा. शुभमदादा. संजय पवारचा, पवार भाऊ अध्यक्ष श्री आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट मुंबई मंडळ गोटील यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. जरा लवकर लवकर करा. आणि मी तिन्ही संघांना विनंती करतो, आई भराडी माता 11 कोळेकर वाडी संघ, त्याचबरोबर आपण सहारा 11 चाकेवाडी आणि मत्रेवाडी संघ, आपण समोर यायचंय. तिन्ही संघांनी जरा पटकन समोर या. आई भराडी माता 11 कोळेकर वाडी संघ, आपण कुठे असेल समोर या. वैभव दादा या. येस, संजय पवार भाऊ अध्यक्ष आध्यात्मिक दत्तसेवा ट्रस्ट गोटील यांच्या या ठिकाणी शुभम दादा यांच्या शुभ हस्ते केला जातो सत्कार. दादा, आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आपण जाऊयात सन्माननीय विनोद साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित. मित्रांनो, वेळात वेळ काढून खास गावावरून आपल्या या चषकाला भेट देण्यासाठी साहेब या ठिकाणी उपस्थिती झालेत, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोटीलकर संघ, आध्यात्मिक फायटर्स गोटील संघ, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर विनोद साहेबांचा सत्कार. अनिकेत दादा, आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विनोद साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. प्रेमाची मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यात होऊन जाऊ द्या, कारण पाहिलं तर वेळात वेळ काढून या ठिकाणी आज या चषकासाठी भेट देण्यासाठी विनोद साहेब आलेत. त्याचबरोबर आपण जाऊयात. येस, क्राईम ब्रांच ऑफिसर सन्माननीय पालव साहेब यांचा देखील या टक्का आणि यथोचित सन्मान केला. तो मी सन्माननीय रोहित दादा पाटील यांना विनंती करतो की, रोहित पवार साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित त्यांचा सत्कार करतो. या रोहित दादा लवकर या. रोहित दादा लवकर या. रोहित दादा. सन्माननीय विजयदादा पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो निलेश दादांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे.
सन्माननीय विजयदादा पवार समाजसेवक आणि प्रोप्रायटर दत्तकृपा प्रॉपर्टीज अँड कन्सल्टन्स घनसोली यांचा देखील या ठिकाणी अक्षयदादा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. यास आपण जाऊयात